12 ऑगस्ट 2026 बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या आणि या आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करण्याची पद्धत आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या घरातले जे काही छोटे मोठे वापरात असलेले ठेवणीतले दिवे सर्व प्रकारचे दिवे काढून घासून पुसून स्वच्छ करून या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते। आणि या दिवशी घरामध्ये त्याबरोबरच मोठ्या मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दीप प्रज्वलन केले जाते, दिव्यांची आरास केली जाते। या दिवशी पण आपण घरामध्ये दिव्यांची पूजा करतो, कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनी पण सर्व दिव्यांना ओवाळतो। पण त्याबरोबरच आपल्याला आपल्या घरामध्ये मुख्य ठिकाणी या दिवशी 2 दिवे लावायचे आहेत, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते, लक्ष्मी कायम टिकून राहते, माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो। त्यासाठी या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला 2 दिवे आपल्या घरामध्ये एका ठिकाणी लावायचे आहेत। तर ते दिवे कुठे लावायचे ते मी तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर ही दिव्यांची अमावस्या मंगळवारी 11 ऑगस्टला उत्तर रात्री 1:53 लागणार आहे, ते बुधवारी 12 ऑगस्टला रात्री 11:06 असणार आहे। बुधवारी 12 ऑगस्टला ही अमावस्या संपूर्ण दिवसभर आहे, त्यामुळे आपल्याला जे काही उपाय करायचे असतील किंवा दिव्यांची पूजा करायची असेल तर ती आपल्याला बुधवारी 12 ऑगस्टलाच करायची आहे। या दिवशी संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे, त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा सायंकाळी दीपपूजन करू शकतो। सकाळी आपली रोजची देवपूजा झाली की तुम्ही दिव्यांचे पूजन करू शकता, जमत नसेल वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी दिवे लागणीला प्रदोष काळात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्यावेळी सुद्धा तुम्ही दीपपूजन करू शकता। योग्य आणि सोप्या पद्धतीने दीपपूजन कसे करावे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा। या दिवशी अमावस्या आहे, अमावस्या ही तिथी काय अशुभ नाही, उलट या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो। या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं, आपल्या घरात लक्ष्मी येते, पण ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला काही ना काही उपाय करावे लागतात। आणि आज दीप अमावस्या आहे तर आपल्याला दिव्यांची पूजा तर करायचीच आहे। जसं आपण रोज देवांची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे। आणि मग सायंकाळ झाली, अंधार पडायला लागला, जेव्हा तिन्ही सांजेची वेळ येते तेव्हा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर असे 2 दिवे लावायचे आहेत, म्हणजे उंबरठ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। या दिवशी दिव्यांची अमावस्या आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरात पण दिव्यांची आरास करू शकता, पण मात्र दिवे लागण्याच्या वेळीला उंबरठ्यावरती प्रदोष काळ असतो तेव्हा तुम्ही असे 2 दिवे दोन्ही बाजूला नक्की लावा, कारण लक्ष्मी येण्याची तीच वेळ असते। अमावस्या म्हणजे काय तर फक्त आपल्याला या दिवशी चंद्रदर्शन होत नाही, ही रात्र काळोखी रात्र असते आणि या काळोख्या रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी या दिवशी आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। माता लक्ष्मीला अंधार अजिबात आवडत नाही, जिथे भरपूर प्रकाश स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते। त्यामुळे आपल्या घरातही माता लक्ष्मीने अखंड वास करावा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा, म्हणून या दिवशी आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। या दिवशी आपण दिवे लावल्यानंतर दिव्यांकडे आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। तसेच आपल्याला बाहेर अंगणामध्ये पण तुळशीजवळ पण एक दिवा लावायचा आहे। आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे जिथे उंबरठ्यावरती आपण स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढतो त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवून, म्हणजे दिव्याला आसन म्हणून आपण थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण 2 दिवे दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत। मग ते तुम्ही तुपाचे लावू शकता, तेलाचेही लावू शकता। असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल। आपल्या दारामध्ये असा भरपूर प्रकाश आणि स्वच्छता असेल तर आपल्या घरातील वातावरण पण चांगले राहते, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि एक सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये येते। या आषाढ अमावस्येला गताहारी अमावस्या या नावानेही ओळखलं जातं। तर या दिवशी मांसाहार न करता या दिवशी आपण लक्ष्मीपूजन त्याचबरोबर लक्ष्मीच्या आगमनासाठी अशी काही तयारी केली तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल, कारण अमावस्या काळामध्ये लक्ष्मीपूजन करणं तसेच लक्ष्मीसाठी काही उपाय करणं हे खूप शुभ मानलं जातं। कारण दिवाळीमध्ये जेव्हा आपण सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन करत असतो तर ते आपण अमावस्या काळातच करत असतो, म्हणजे लक्ष्मीपूजनाची वेळ शुभमुहूर्त सुद्धा अमावस्या काळातच आलेला असतो। त्यामुळे या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करू शकतो, त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही।
सुख समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेली लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते। त्यामुळे या काळोख्या रात्रीचा अंधार दूर करून सगळीकडे दीप प्रज्वलन करून लक्ष्मीला प्रसन्न करूया, हाच तर उद्देश असतो अमावस्येला दीप प्रज्वलित करण्याचा। या दिवशी तुळशीजवळ पण आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आवर्जून श्लोक म्हणायचा आहे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। हा श्लोक तुम्हाला संपूर्ण म्हणायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे। यामुळे आपल्या घरातली जी काही इडापिडा आहे ती टळून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते। कारण आपल्या आयुष्यात प्रथम सूर्यनारायण आणि दीपप्रज्वलन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण त्यामुळेच आपल्याला चांगली ऊर्जा मिळते आणि आपलं आरोग्य उत्तम राहते। या दिवशी सायंकाळी आपल्या घरातील लहान मुलांनाही ओवाळायचं आहे, कारण मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं म्हणतात, म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं। मुलांनाही दिव्यांनी ओवाळून मुलांनाही दिव्यासारखे तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते। किंवा आपल्याकडे कोणाचा वाढदिवस असतो किंवा दिवाळी असेल, भाऊबीज, पाडवा, रक्षाबंधन असे काही सणवार असतात, तेव्हा आपण निरांजन लावून आधी त्या व्यक्तीचं औक्षण करतो। त्याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचे आयुष्यसुद्धा दिव्यासारखे उजळून निघावे, त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, दिव्याप्रमाणे तेज त्या व्यक्तीला लाभावे, हा यामागचा हेतू असतो। अशा प्रकारे दीप प्रज्वलन करण्यामागचं सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढा आपल्या दारामध्ये तुळशीजवळ किंवा मुलांचं औक्षण अशा प्रकारे तुम्ही दीप प्रज्वलन करून नक्कीच करा। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।